नमस्कार। तर आज गौरी विसर्जन आहे। गणपतीच्या तिसऱ्या दिवशी आमच्याकडे गौरी आवाहन होतं, म्हणजे गौरी आल्या नंतर गौरी पूजन असतं, म्हणजे ओसा असतो आणि त्यानंतर गौरी विसर्जन असतं। तर आज गौरी विसर्जन आहे। तर आता ना सगळ्या बायका आमच्याकडे या मंदिरात इथे गौरीच्या इथे जमा होणार आहेत। तर प्रत्येक जण ना पुरणपोळी म्हणा, भाजी भाकरी, शेगलाच्या पानांची भाजी आणि भाकरी घेऊन येतात आणि मग सगळी जमतात, आरती वगैरे करतात आणि नंतर त्या गौरी विहिरीवर घेऊन जातात। तिथे विसर्जन केलं जातं विहिरीवर। नंतर सगळीजण मंदिरात येतात एकत्र आणि जो प्रसाद असतो ना देवीचा, भाजी भाकरी, तो सगळा एकत्र केला जातो आणि सगळीजण वाटून खातात आणि वाड्या पण घरी थोडा थोडा प्रसाद घरी नेतात। तर आता सगळीजण यायलाच झाली आहे। मी तुम्हाला दाखवते आमच्याकडचं गौरी विसर्जन कसं असतं। पाणी येते वाटते वाट बरी आहे। ही आमची शेतविहीर आहे आणि इथूनच गौरी नेल्या जातात आणि इथेच गौरी विसर्जन पण केलं जातं। गौरी आणताना आणि गौरी विसर्जन करताना कंटिन्युअस आमच्याकडे घंटा वाजवली जाते। तुळस, तेरडा, हळद, लालमाट आणि आगाडा अशा 5 प्रकारची जी झाडं नेलेली असतात त्यांचं विसर्जन करताना ती झाडं इथे लावली जातात। मग विहिरीला हळदी कुंकू वगैरे घातलं जातं आणि गौरी आवाहनच्या वेळी जेव्हा गौरी घरी आणतात तेव्हा ह्याच विहिरीचं पाणी कळशीतून नेलं जातं आणि विसर्जन करताना त्या कळशीतलं पाणी विहिरीत परत सोडलं जातं। पाणी भरून नाही न्यायचा तर टाकून व्हायला
झालं की तांबण द्या. मी जाणलं आणि तुझा नाव बसला इकडे टाकीला मग तू दिसल्या अरे सांगत होते मी पप्पा सांगत नव्हते तुझं काय विषय नव्हतो सांगा बाबा तिला वगैरे बाय. अजून चालू काय कशी गौरी विसर्जन झालं ना की गौरीचे सगळे दागिने वगैरे आणि जो शृंगार असतो ना तो मी परिधान करते दरवर्षीप्रमाणे. ह्या वर्षी पण मी केलाय. कशी दिसते खूप आवडतं मला. ह्या लुकसाठीच मी कामावरून पटापट आली होती. लहानपणापासून हा लुक मी करते.